नमस्कार, फूडी होडीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं। कसं बनवणार आहेत पाहून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी तेल गरम करून थंड करून घ्यायचं आहे। तेल गरम करून थंड करून घेतल्यावरती आपण दुसरीकडे कढई ठेवणार। 1 चमचा धने घातलेले आहेत, 1 चमचा बडीशोप घालणार आहे, 1 चमचा जिरे घालणार आहे, 1 चमचा पिवळी मोहरी घालणार आहे आपण ह्याच्यामध्ये। हे सगळं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं भाजून झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये काढून घेतल्यावर आपल्याला हे जाडसर दळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे, 1 चमचा आमचूर पावडर घालायचा आहे, अर्धा चम्मच हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे आपलं सगळं छान जाडसर असं दळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता मिरचीमध्ये तुकडे केलेले मिरचीमध्ये हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। आपण अर्ध तेल मगाशी आपण याच्यामध्ये अर्ध घालणार आहे आणि नंतरनी बरणीमध्ये अर्ध तेल घालणार आहे। रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम सोपी रेसिपी आहे। हे लोणचं आपल्याला कशासोबतही खाऊ शकतो आपण। हे सगळं तयार झालेलं आहे। आपण हे तयार झालेलं लोणचं बरणीमध्ये घातलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तेल घालायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे लोणचं छान तयार झालेलं आहे। हे अर्ध आपल्याला असं तेल घालायचं आहे। हे 3 ते 4 दिवस आपल्याला हे मुरायला ठेवायचं आहे लोणचं। त्याच्यानंतर एकदम छान टेस्ट लागणार आहे।